नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील अ योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। 3 गुण। दाबाचे SI पद्धतीमधील एकक न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे। 2 अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच के। 3 टिंबटिंब हा अधातू आहे Br। ब जोड्या लावा 3 गुण। अ गट ब गट प्रोटॉन। सी जोडी आहे धनप्रभार बुरशी कॅन्डिडा जीवाणू। डी जोडी आहे आदिकेंद्रक। यानंतर पुढील प्रश्न पहा। पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा। दागिने तयार करण्यासाठी 24 कॅरेटचे सोने वापरतात, चूक। 22 कॅरेटचं वापरतात। दूध हे कलील आहे, हे वाक्य बरोबर आहे। ड प्रश्न वेगळा घटक ओळखा। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। दिलेले शब्द पहा। दूध, लिंबू रस, कार्बन, पोलाद। उत्तर कार्बन। पुढचा प्रश्न हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंगू। उत्तर कावीळ। यानंतर पुढील प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे। उत्तरे लिहून दिलेली आहेत। अणूमध्ये कोणकोणते घटक असतात? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन। भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल या एककात मोजतात। कोणत्याही 2 संसर्गजन्य रोगांची नावे लिहा। सर्दी, फ्ल्यू, कोरोना। नोबेल धातूंची नावे लिहा। सोने आणि प्लॅटिनम। दाबाचे सूत्र लिहा। दाब बरोबर बल छेद क्षेत्रफळ म्हणजेच P बरोबर F/A। प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे पर्यावरणातील नैसर्गिक घटकांमध्ये मानवी हस्तक्षेपामुळे होणारे हानिकारक बदल। ब प्रश्न, फरक स्पष्ट करा। कोणतेही 2 4 गुण। धातू आणि अधातू। उत्तर पहा। फरक पहा। उष्णता आणि विद्युतचे सुवाहक असतात, चमकदार असतात, वर्धनीय आणि तन्य असतात। याचे 4 मुद्दे तयार करून तुम्ही लिहू शकता। अधातू उष्णता आणि विद्युतचे दुर्वाहक असतात, अपवाद ग्राफाइट। चमकदार नसतात, ठिसूळ असतात। 2 कॉलम करून सर्व उत्तरे लिहा। यानंतर पुढचा फरक पहा। प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन। उत्तर पहा। प्रोटॉन अणूच्या केंद्रकात आढळतात, धनप्रभारित कण असतात। इलेक्ट्रॉन अणूच्या केंद्रकाभोवती फिरतात, ऋणप्रभारित कण असतात। यानंतर स्थायू आणि द्रवचा फरक लिहायचा आहे। इथे बाजूला उत्तर दिलेलं आहे। स्थायू निश्चित आकार आणि आकारमान असते, कण एकमेकांजवळ घट्ट बांधलेले असतात। द्रव निश्चित आकार नसतो पण निश्चित आकारमान असते। ज्या भांड्यात ठेवले जाते त्याचा आकार घेतात। कण स्थायूपेक्षा थोडे दूर असतात। पुढील प्रश्न क्रमांक 3, कारणे लिहा। कोणतेही 3 लिहायचे आहेत। 6 गुणांसाठी। 1 धरणाची भिंत वरच्यापेक्षा तळाशी अधिक रुंद व अधिक मजबूत का बनवलेली असते? या प्रश्नाचं उत्तर पहा। उत्तर धरणाच्या तळाशी पाण्याचा दाब सर्वाधिक असतो, कारण पाण्याची खोली वाढल्याने दाब वाढतो। हा प्रचंड दाब सहन करण्यासाठी तळाची भिंत अधिक रुंद आणि मजबूत बनवलेली असते। अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो। उत्तर अणूमध्ये प्रोटॉनची संख्या धनप्रभारित आणि इलेक्ट्रॉनची संख्या ऋणप्रभारित समान असते, त्यामुळे एकूण धनप्रभार आणि ऋणप्रभार एकमेकांना संतुलित करतात आणि अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो। 3 सोडियम धातू नेहमी रॉकेलमध्ये ठेवतात, कारण पहा। सोडियम हा अत्यंत क्रियाशील धातू आहे। तो हवेतील ऑक्सिजन आणि पाण्याशी त्वरित अभिक्रिया करतो। ही अभिक्रिया टाळण्यासाठी आणि तो सुरक्षित ठेवण्यासाठी सोडियमला रॉकेलमध्ये ठेवले जाते, कारण रॉकेलशी त्याची अभिक्रिया होत नाही। यानंतर 4था प्रश्न पहा। भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये। या प्रश्नाचं उत्तर पुढे दिलेलं आहे। उत्तर पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। उत्तर पहा। भूकंपाच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित होऊ शकतो किंवा लिफ्टची यंत्रणा बिघडू शकते, ज्यामुळे लिफ्टमध्ये अडकण्याची शक्यता असते। त्यामुळे भूकंपाच्या वेळी लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करावा। 5वा प्रश्न पहा। घरातील पाळीव प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लस द्यावी, कारण
5पैकी कोणतीही 3 सोडवायची आहेत. 5ची उत्तरं लिहून दिलेली आहेत इथे. रेबीज हा एक गंभीर आणि जीवघेणा रोग आहे जो बाधित प्राण्यांच्या चाव्यामुळे मानवामध्ये पसरू शकतो. पाळीव प्राण्यांना रेबीजची लस दिल्याने त्यांना या रोगापासून संरक्षण मिळते आणि मानवामध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका कमी होतो. ब. टिपा लिहा. कोणत्याही 2-4 गुणांसाठी जलप्रदूषण. जलप्रदूषण म्हणजे पाण्याचे नैसर्गिक गुणधर्म बदलणे ज्यामुळे ते सजीवांना हानिकारक ठरते. कारखान्यांमधून सोडले जाणारे सांडपाणी, शेतीमधील रासायनिक खते आणि कीटकनाशके तसेच मानवी वस्त्यांमधून निर्माण होणारा कचरा ही जलप्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत. प्लावक बल याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. जेव्हा एखादी वस्तू द्रवात अंशतः किंवा पूर्णतः बुडवली जाते तेव्हा द्रव त्या वस्तूवर वरच्या दिशेने एक बल प्रयुक्त करतो. या बलाला प्लावक बल असे म्हणतात. आर्किमिडीजच्या तत्वानुसार हे बल वस्तूने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजनाइतके असते. दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. तिसरा यामध्ये टिपा लिहा. आगीचे प्रकार. यासुद्धा प्रश्नाचं पुढे उत्तर दिलेलं आहे. तेही व्यवस्थित वाचन करा. 3पैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आता आगीचे प्रकार पहा. पुढे दिलेले आहेत. आगीचे 4 प्रकार आहेत. वर्ग ए. लाकूड, कागद, कापड यांसारख्या सामान्य ज्वलनशील पदार्थामुळे लागणारी आग. वर्ग ब. पेट्रोल, डिझेल यासारख्या ज्वलनशील द्रवांमुळे लागणारी आग. वर्ग सी. गॅस, LPG यांसारख्या ज्वलनशील वायूंमुळे लागणारी आग. वर्ग डी. धातूंमुळे लागणारी आग, उदाहरणार्थ मॅग्नेशियम, सोडियम. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4 त्यातील अ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 3. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यामधील पहिला प्रश्न, जीवाणूचे वैशिष्ट्ये लिहा. या प्रश्नाचं उत्तर पहा. जीवाणू हे एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत. त्यांना केंद्रक नसते. प्रोकॅरियोटिक ते विविध वातावरणात जगू शकतात आणि काही जीवाणू मानवासाठी उपयुक्त तर काही हानिकारक असतात. दह्यामधील जीवाणू लॅक्टोबॅसिलाई उपयुक्त आहेत. यानंतर दुसरा प्रश्न, विमानाने प्रवास करताना फाउंटन पेन सोबत न नेण्याचा सल्ला दिला जातो कारण विमानाची उंची वाढल्याने वातावरणाचा दाब कमी होतो. फाउंटन पेन शाई असते आणि पेनच्या आतला दाब बाहेरच्या दाबापेक्षा जास्त झाल्यामुळे शाई बाहेर येण्याची शक्यता असते. म्हणून फाउंटन पेन सोबत न नेण्याचा सल्ला दिला जातो. दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. व्यवस्थित वाचन करा, पाठांतर करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत हे प्रश्न सोडवताना मदत होणार आहे. यानंतर याच प्रश्नातील तिसरा प्रश्न पहा. डेंग्यूची लक्षणे कोणती? उत्तर पहा. डेंग्यू हा आजार असा आहे की त्यामध्ये अचानक ताप येतो. म्हणून पहिलं लक्षण लिहू शकता. अचानक येणारा उच्च ताप हे प्रमुख लक्षण आहे. दुसरं लक्षण डोकेदुखी, मळमळ आणि उलट्याचा त्रास होतो. व्याख्या लिहा. अ. विद्युतधारा. विद्युतधारेची व्याख्या पहा. विद्युतधारा म्हणजे विद्युत प्रभाराचे कालसापेक्ष बदलणारे दर होय. विभवांतराची व्याख्या पहा. उत्तर. विभवांतर म्हणजे दर एकक विद्युत भारामुळे निर्माण होणारी किंवा खर्च होणारी ऊर्जा. दोन्ही व्याख्या इथे लिहायच्या आहेत. विद्युतधारा आणि विभवांतरची. यानंतर पुढील प्रश्न ब. आकृती काढून भागांना नावे द्या. कोणतेही 2-4 गुण. बुरशी, विद्युत घंटा, मॅग्नेशियमच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटन. अनुअंक 12 दिलेला आहे. तिन्ही आकृत्या दिलेल्या आहेत. व्यवस्थित सराव करा. प्रश्न क्रमांक 5 त्यातील अ. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2-6 गुण. 1. प्रतीकी 2 उदाहरणे लिहा. अ. धातू, सोने, चांदी, लोखंड. ब. अधातू, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन.
कोणतंही तुम्ही लिहू शकता. क धातू सदृश्य म्हणजे धातू आणि अधातूचे दोन्ही गुणधर्म असतात. उदाहरणार्थ सिलिकॉन, बोरॉन. यानंतर पुढील प्रश्न, पुढील मूलद्रव्यांच्या जोड्यांपासून मिळणाऱ्या संयुगाची रेणुसूत्र तिरकस गुणाकार पद्धतीने शोधून काढा. कार्बन सी संयोजा 4 आहे, ऑक्सिजन ओ संयोजा 2 आहे. या प्रश्नाचं उत्तर वरती दिलेलं आहे. पायरी 1, पायरी 2, पायरी 3, पायरी 4, पायरी 5 याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मिळालेले अंतिम रेणुसूत्र CO2 असणार आहे. व्यवस्थित स्टेप पहा. यानंतर तिसरा प्रश्न जो आहे, कोरड्या विद्युत घटाची रचना आकृतीसह स्पष्ट करा. आकृती इथं दिलेली आहे. रचना तुम्ही पुस्तकातून पाहून लिहू शकता. अतिशय सोपी रचना आहे. यानंतर चौथा प्रश्न याच प्रश्नातील आहे. 50 सेंटीमीटर गुणिले 20 सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर 1000 न्यूटन बल प्रयुक्त केले तर त्याच्या तळाशी असणारा दाब किती असेल? P बरोबर F/F. P म्हणजे प्रेशर, दाब, F म्हणजे फोर्स, बल, A म्हणजे एरिया, क्षेत्रफळ, बरोबर 1000 N/0.1 मीटर स्क्वेअर. 1000ला 0.1ने भागाकार केल्यानंतर 10,000 येत आहे. दाबाचे एकक पास्कल आहे म्हणून PA. यानंतर ब प्रश्न, खालील कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. पहिला प्रश्न, दरड कोसळण्याने कोणकोणते परिणाम होतात? उत्तर, मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होते. शेतीचे आणि मालमत्तेचे नुकसान होते. रस्ते, रेल्वेमार्ग आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान होते, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. नदीचा प्रवाह अडकून पूर येण्याची शक्यता असते. पर्यावरणाची हानी होते, जसे की जंगलतोड आणि भूस्खलन झालेल्या भागातील वनस्पतींचा नाश होतो. पुढील प्रश्न दुसरा, हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय लिहा. इथे 2 प्रश्न दिलेले आहेत. दोन्हींचीही उत्तरं लिहून दिलेली आहेत. वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, सायकल वापरणे किंवा पायी चालणे, औद्योगिक वसाहतीमधून बाहेर पडणाऱ्या धुरांवर नियंत्रण ठेवणे आणि प्रदूषण नियंत्रण उपकरणांचा वापर करणे, जास्त झाडे लावणे आणि जंगलाचे संरक्षण करणे, कोळसा आणि लाकूड जाळण्याऐवजी सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा यांसारखा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणे, कचरा जाळणे टाळणे आणि ओल्या व सुक्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये प्रथम सत्र परीक्षा 2025-26 या ऑप्शनमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित दिलेल्या आहेत.